गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता निघालोय पुण्याला माझ्या बहिणीकडे रक्षाबंधनसाठी. आता आता आपण आहे वाशी ब्रिज जवळ. बघूया आपल्याला कोणती गाडी भेटते. खूप कंटाळले, पिल्लू पण माझं खूप कंटाळले. बघूया आता कोणती गाडी भेटते. फायनली आपल्याला गाडी भेटली आहे टाटाची हॅरियर. बबुडी खुश होती आपली, कारण की तिला खूप स्पेस भेटला आहे त्यामध्ये, कारण की ड्रायव्हर आणि आम्ही दोघेच होतो. आता आपण पोचलोय लोणावळ्यामध्ये. खूप मस्त आहे. घाट सेक्शन आहे, टनल्स आहेत. खूप बरं वाटतं, पाऊस नव्हता आज. पुढे जाऊन आपण थांबलो, चहा पिला, पण ते काही व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर केलं नाही. पिल्लूसोबत बायको पण झोपलेली. मी आणि आमचे मित्र ड्रायव्हर गप्पा मारत बसलो होतो. पिल्लूला माझ्या खूप मोठा स्पेस भेटला होता. पाय पसरून मस्त आरामात झोपली गेलेली. 15 ऑगस्टचं इंडियन फ्लॅग वगैरे विकण्यासाठी होते. आता आपण पोचलोय विश्रांतवाडी त्या साईडला. ठीकठाक ट्रॉफिक होतं बऱ्यापैकी. आपण निघालो होतो. बरं, दीदीचे पण फोन येत होते कंटिन्यूस, कुठे पोचलात, काय पोचलात, कारण की आपण खूप स्लो गाडी घेतली होती. 80च्या स्पीडने तरी चाललेलो आपण. नंतर आपण ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की मला लोहगाव म्हणजेच एअरपोर्टच्या कमानीजवळ सोड म्हणून. म्हणजे तिथून पुढे आपण ओला वगैरे बुक करून जाऊ शकत होतो. तर तो पण म्हटले चला ठीक आहे, मी पण सोडतो, मी पण त्याच रोडने चाललेलो आहे पुढे. तर म्हटलं ठीक आहे, चला मग जाऊया आपण. ते सर्व ठीक आहे, पण आता आपण ड्रायव्हरला पैसे द्यायचे किती हे तर काही ठरलं नव्हतं आपल्याला. तर ती अमाऊंट मी पण आता इथे व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे किती. चला, तर आता आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहेत आणि ड्रायव्हर आता पण बाय करून आपल्याला पुढच्या त्यांच्या डेस्टिनेशनवरती निघून गेले. आता आपण आहोत एअरफोर्सच्या कमानीजवळ. तिथून आपण आता ओला बुक करत आहेत. बबुडी पण खूप कंटाळली होती झोपून झोपून. आता आपली ओलावरून रिक्षा पण आलेली आहे, त्यामध्ये बबुडी बसलेली आहे. आपण आता पुढचा प्रवास, एक 15 मिनिटाचा प्रवास पुढे जाऊन दीदीच्या घरी पोहोचणार आहोत. ती राहते लोहगावमध्ये. तर आता ह्या साईडला तर किती हिरवळ आहे. आउटसाईड एरिया आहे, मस्त आहे, फ्रेश ऑक्सिजन आहे, मुंबईपेक्षा तरी बेस्ट आहे. आता आपण एअरफोर्सच्या साईडला आहे, तर तिकडे विमान वगैरे दिसतच आहे आपल्याला. आर्मी एरियामध्ये आपण आहोत. आता फायनली आपण दीदीच्या घराजवळ पोचलेलो आहे. दीदी खूप एक्सायटेड आहे, खूप खुश आहे. बबुडी पण एक्सायटेड आहे. आपण कुठे चाललोय, फायनली पोचलेलो आपण दीदीच्या घरी. चला तर मग बघूया दीदीचं एक्सप्रेशन काय आहे. चला, 1 2 3 4 पायऱ्या मोजत आपण वरती चाललेलो आहे. तर समोर दीदी आहे. तिला अनअक्सेप्टेड होते की आपण व्हिडिओ बनवणार आहात की. ती खुश पण आहे आणि थोडी नर्वस पण आहे तिचं ड्रेसिंग बघून. ती का फायनली बबुडीचा तिने नजर काढलेली आहे आणि आपण तिला बबुडीला घेऊन आता आतमध्ये जाणार आहोत. खूप खुश आहेत. बबुडीच्या 2-3 पापो घेतल्यानंतर बबुडी पण कंटाळली, चिडली तिच्यावरती, थोडी रडली. बघत आहात एक्सप्रेशन बबुडीचा. परत दीदीने टेडी दिला, बबुडी पण खुश होती. आपण आता उद्यापासून पुणे फिरायला जाणार आहोत. तर चला, बाय बाय. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.